हाय गाईज, मी जान्हवी आणि मी घरी बनवणार आहे बर्गर. सो टेस्टी बर्गर घरी बनतो तो कसा ते बघा. मी पटॅटोज बॉईल केले आणि मॅश केले, त्याच्यामध्ये सगळे ऑल मसाले इन्ग्रेडियंट्स ॲड केले. मग चीज, पिझ्झा मसाला, तंदुरी मेयोनीज सर्व मी घेऊन आले बाजारामधून. मग बर्गरचे बन पण भेटतात, ते पण एक पॅकेट 40 रुपीजला असतं. सो त्याच्यामध्ये मला पाहिजे 10, सो 1 पॅकेटमध्ये 4 असतं मी 3 पॅकेट घेऊन आले. मग हे फ्राय केलं पॅटीस. सो त्यानंतर एक कट करून तुम्ही ते फक्त बाहेरून कोटिंगसाठी यूज करू शकता, कारण त्याने एकदम क्रिस्पी बनतात. मग ऑनियन वगैरे मी कट करून घेतले. सो एकदम टेस्टी बनतात घरी. बाहेर नाही ते आपल्याला एकदम छोटासा बर्गर भेटतो, ते पण एवढा चांगला नसतो टेस्टी. आणि मी तेवढी टेस्टी बर्गर बनवून तुम्ही लोक एकदम मेंटल होतात. सो मग हे एकदम मी फ्राय करून डीप शॅलो फ्राय करायचं, एकदम पण फ्राय नाही करायचं, कारण ते एगमधून कोटिंग केलेलं आहे ना, त्यामुळे ते क्रिस्पी ऑलरेडी होतं. सो मग त्यानंतर मी दोन्ही ॲड केले, मेयोनीज आणि पिझ्झा सॉस. त्याने कसं एकदम दोन्ही पण फ्लेवर एकत्र येतो. त्यामुळे मग कोबीचे पॅचेस असे काढून घ्यायचे, कारण कोबीशिवाय आणि ऑनियनशिवाय टेस्ट नाही आहे बर्गरला. आणि टमॅटो पण, कारण माझ्याकडे सध्या टमॅटो नव्हता अवेलेबल, मग मी टमॅटो नाही यूज केला. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की यूज करा आणि मला सांगा कसं वाटतं ते. सो छोटे छोटे पीस करून घ्यायचे, त्याचे वॉश करून घ्या ते, कारण त्याच्यामध्ये पण बाहेरून आणतो आपण, ते कुठे कुठे ठेवतात माहिती नाही, त्यामुळे छोटे छोटे एकदम पीस करा. आणि त्यानंतर पीस केल्यानंतर तुम्ही एकदम वॉश पण करू शकता ते. आणि मग काय काय जण माहिती आहे मिठाच्या पाण्यामध्ये टाकतात ते एकदम वॉश व्हायला त्यासाठी. सो मी असं काय केलं नाही, फक्त डीप वॉश केलेलं मिठाच्या पाण्यामध्ये. ते मीठ जायला पण टाईम लागतं. मग मी एक बन पाव वगैरे सगळे लावून घेत होते, त्याला सॉसेस वगैरे लावला आहे. माझ्याकडे चीजचं मी हे चीज क्यूब नाही लावायचं आहे, आणि ते मॉन्चुरियन चीज पण नको, तुम्ही चीज स्लाइसेस घ्या, कारण त्याने एकदम बेटर टेस्ट येते आणि एकदम ते हे होऊन जातं, मेल्ट होऊन जातं आहे त्याच्यामुळे. सो तुम्ही आधी पॅटीस ठेवून मग चीज ठेवू शकते, किंवा चीज ठेवून मग पॅटीस ठेवून, हे तुमच्यावर डिपेंड आहे ते. सो मी काय बर्गर्समध्ये चीज ठेवलेलं, मग पॅटीस ठेवलेलं, ते मग नंतर काय बर्गरमध्ये मी पॅटीस ठेवून मग चीज ठेवलेलं, ते तुमच्यावर डिपेंड आहे, ऑप्शनल. सो मग मी सर्व तयार करत होती. आणि मी बघते तुम्हाला की तुम्ही मला जास्त सबस्क्रायबर देत नाही आहे, का नाही देते मला समजत नाही. मी तर मेहनत करते ना, तर तुमचं पण आहे ना की लाईक करा, कमेंट करा. तुम्ही कमेंट पण करत नाही, सो नक्की मला ह्या बर्गरमध्ये कमेंट करून सांगा की कसं बनवलं आहे मी ते. काय चुकलं असेल तर ते पण सांगा, म्हणजे मग मी व्यवस्थित करेन नेक्स्ट टाईमपासून. सो मग मी सगळे कोटिंग लावून घेतले आहे, ते बर्नच्या वरचे टॉपला पण लावून घेतलेलं. मग कॅबेज ठेवा, कॅबेज, परत ऑनियन वगैरे ठेवू शकता. मी ऑनियन ठेवलेलं, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं बीटरूट ठेवतात, टोमॅटो नाही आवडत तर मी टोमॅटो माझ्याकडे अवेलेबल नव्हता, तसं मी तुम्हाला सांगितलेलं. सो मी टोमॅटो ठेवला नाही, मी फक्त ठेवला आहे कॅबेज आणि ऑनियन ठेवलेला आहे. मग मी वरच्या कोटिंग असा जो बन होईल त्याला मी सर्व हे लावत होती, सॉसेस. सो मी सॉसेस लावून ते टॉपला ठेवणार होती. आणि तुम्ही लोक पॅनमध्ये गरम करा एकदम घी टाकून, कारण ते बन एकदम नॉर्मल असं थंड असतं ते, तर मी घी टाकून केलं, टेस्ट अजून येते. सो मी असे घी टाकून पॅन सर्व गरम केले. थोडासा तो बगर एकदम असा क्रॉस बसला आहे, कारण जाऊ दे